नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे ईश्वरी अर्णवसाठी डब्बा घेऊन गेलेली असते ऑफिसमध्ये. तिथे जाऊन ती त्याला म्हणू लागते की आत्ता मी तुमच्यासाठी टिफिन आणला आहे, तेवढा खाऊन घ्या. तर मी तुमच्यासाठी गाजरचा हलवा बनवून आणला आहे, एकदा खाऊन तर बघा. तर अर्णव टेन्शनमध्ये असतो. तो तिला म्हणू लागतो, अगं मी इतका टेन्शनमध्ये, आपली कंपनी आपल्याला मिळते की नाही असं झालं आहे, आणि तू माझ्यासाठी गाजराचा हलवा काय घेऊन येतेस, मला तू गिळणारसुद्धा नाही. तर ईश्वरी काळजीपोटी त्याला विचारू लागते, अरे झालं आहे तरी काय, एवढं कसलं टेन्शन घेतले. मग तो सांगू लागतो की ती देशमुख बाई आली होती, तिने तर आता मोठा बॉम्बच फोडला आहे. काय केलं आहे म्हटल्यानंतर अर्णव सांगू लागतो, अरे तिने आता 200 कोटी रुपये मागितले, ते पण 14 दिवसात. कसे करणार आपण एवढी मोठी रक्कम उभी. आता माझ्याकडे 1 कोटी आहे, पण आता 1 कोटीचा विषय आहे, तर ते उभं करणं माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग झालेलं आहे. तर ईश्वरी त्याला म्हणू लागते की होईल काय तरी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण नक्की हे सगळं युद्ध जिंकूनच दाखवू. असं म्हणत ती आता अर्णवला उभारी देते. अर्णव मात्र आता खूपच स्ट्रगल करतो आहे, काय करावा म्हणून डोकं लावतो आहे. तिचं ते बोलणं त्याला उभारी देणार तर आहे, पण आत्ता समोर जे टेन्शन आहे त्याच्यासाठी काहीतरी करावंच लागेल. काय करावं म्हणून तो आता विचारात पडलेला असतो. ईश्वरी मात्र तिच्या परीने प्रयत्न करण्यासाठी घरी येऊन सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते की हे बघा, मी माझे दागदागिने आणलेले आहे. अर्णव सरांना 200 कोटीचं चॅलेंज आलेलं आहे, त्यांना जर कंपनी वाचवायची असेल तर 200 कोटी देशमुख बाईला द्यायचे. तर ती कंपनी वाचवण्यासाठी त्यांच्याकडे 1 कोटीची सोय आहे, पण 1 कोटी पाहिजेच आहे अजून. तर मी काय म्हणते की माझ्याजवळचे जे दागिने आहे ना, मी ते विकते, आणि जितके पैसे जमा होतील तितके ते आपण जमा करण्याचा प्रयत्न करूया. तर आता ही जी तिने युक्ती दिली आहे ती घरात सगळ्यांना पटली पण आहे, क्षणभरासाठी का होईना. पण आता ही काही लोक जे घरामध्ये आहे, जसे की वल्लवी, नम्रता, हे मात्र तोंड जरा पाडूनच की बापरे, हिने तर आता हिचे दागिने दिले, आपल्याला द्यावे लागते की काय. त्या दोघीजणी मात्र विचारातच आपल्याला पाहायला नाही मिळणार. आजीने मात्र फार कौतुक केले नाचसुनेचं की खरंच तू किती प्रयत्न करते अर्णवला मदत करण्याचा. आणि इथे मामा पण म्हणतात की माझे काही सेविंग्स आहे, FD आहे, ती मी मोडतो आणि मग पैसे उभे करण्याचा प्रयत्न करतो. पण मला नाही वाटत एवढे प्रयत्न केल्यानंतरही 1 कोटी रुपये आपल्याकडे जमा होतील. तर आता तो वल्लवीला पण म्हणू लागतो की वल्लवी, तूही पैसे द्यायला मदत करण्यासाठी तुझे दागिने देतेस का. तर इथे वल्लवी म्हणू लागते की मला नाही वाटत हे असे छोट्या मोठ्या कामांनी 1 कोटी रुपये जमा होणार आहे, मी नाही देऊ शकणार. आत्ता तरी नाही, वेळ आली तर देईलच, फक्त तुम्ही दुसरे प्रयत्न करा ना तुम्ही पैसे मिळवण्यासाठी. जर दुसऱ्या प्रयत्नांनी जर होत असेल तर दागिने मोडायची काय गरज आहे. तर इथे ती बोलते ते क्षणभरासाठी, ते पण सगळ्यांना पटतंय. आता आकाश मोठेपणा दाखवतोय, इथे नम्रता तर काही बोलत नाही, पण आकाश म्हणू लागलेला आहे, मला काय वाटतं आपण जे दागिने आता ईश्वरी आपल्या नम्रतासाठी जे बनवले आहे ना, ते पण आपण मोडूया आणि ते पण पैसे कंपनीच्या आता कामासाठी वापरूया. इथे नम्रता मात्र आता स्पष्ट नका देते, नाही नाही मी माझे दागिने मोडणार नाही, दुसरं काहीतरी नाही, तुम्ही शोध लावा. तिने तर चक्क नकार दिला आहे. कितीचा स्वार्थीपणा सगळ्यांना इथे दिसू लागला आहे. तिने इतकं स्वार्थी वागणं हे अपेक्षित नव्हतं ईश्वरीला. तर इथे तो म्हणतो इश्वरी देते ही, तर तू पण द्यायला हवे, कंपनी महत्त्वाची आहे ना, आपण कंपनी मिळवली तर पुन्हा दागिने मिळवू शकतो. पण नम्रता तिच्या मतावर ठाम आहे, ती तिचे दागिने आत्ता तरी देणार नाही, दुसरी काहीतरी सोय करा असं ती स्पष्ट बोलते. आजीला मात्र वाईट वाटतं की काय बाई, ही आपल्या नातवाला मदत करायला तयार नाही. ईश्वरी तर मात्र अजून पण ठामच आहे, ती तिचे दागिने मोडणार आणि पैसे आणणार. तर आता ईश्वरीचं कौतुक करण्यासाठी आजी म्हणते, खरंच मला तुझं भारी कौतुक वाटतं की तू 1 मिनटंसुद्धा विचार न करता तुझ्याजवळ हवी नसली सगळी रक्कम तू द्यायला तयार झाली आहे. खरंच नातसून म्हणून तू शोभतेस या घराची कारभारीन, असं म्हणत आजी कौतुक करते. अंजली पण तिच्या परीने तिच्याकडे जेवढं काही आहे ते सगळं द्यायला तयार आहे, असं बोलून ती पण इथे मदत करायला तयार आहे. मामा पण तयार आहे. पण आता हे सगळं पाहिल्यानंतर काही जण तयार आहे, काही जण नाही तयार. पण इथं आत्ता या क्षणात मामा म्हणतात की ईश्वरी, हे दागिने तू आत्ता तरी नेऊन ठेव, यांची आत्ता मला नाही वाटत घरातल्या स्त्रियांची दागिने मोडून आपण रक्कम तयार करावी. आपण आधी दुसरे मार्ग शोधूया, त्यातनं जर मार्ग निघाला नाही तर आपण पुढे विचार करू, मग आपण हे दागिने मोडू, सध्या तरी तू हे ठेवूनच दे, असं म्हणाल्यानंतर ती तयार होते. आता आकाशला इथे नम्रता आपली ईश्वरी सांगू लागते की ईश्वरी फॅब्रिक जी कंपनी तिची मार्केटमध्ये काय किंमत आहे, जर आपण आपली ती कंपनी विकून जर पैसे उभे करू शकलो तर काय हरकत नाही आहे, मला तर चालेल बुवा, आपण हे प्रयत्न करून पाहायला हवे. तर आकाश म्हणतो बरं, मी आत्ताच सगळीकडे चौकशी करतो त्या कंपनीची किंमत काय असावी आणि दिली तर किती किमतीत. तर मग ते दोघंजण आपापली कामाला लागतात, आपापल्या रूममध्ये प्रत्येकजण निघून जातं. इथे मात्र ईश्वरीचा हात धरून नम्रता खोलीत घेऊन जाते आणि म्हणू लागते, काय बिंडोक बाई येस ग तू, कशाला तू एवढा मनाचा मोठेपणा दाखवते, तुझे दागिने सगळ्यांसमोर द्यायची काय गरज होती, तुझ्यामुळे माझे पण दागिने जातील ना.
तरी ते ईश्वरी आता म्हणू लागते, किती स्वार्थी येत आहे तुला कळते का, आपली कंपनी जर गेली तर आपण रस्त्यावरती येऊ, आपल्याला हे दागिने महत्त्वाचे आहे की कंपनी महत्त्वाची आहे. आणि अर्णव सरांनी आजपर्यंत आपल्या आईबाबांसाठी, आपल्या घरासाठी किती मदत केलेली आहे. आज जर आपल्याला संधी मिळते मदत ही फेडण्याची तर काय हरकत आहे. हे दागिने काय आपण माहेरावरून घेऊन नाही आलेलो, इथे आल्यानंतरच मिळाले आहे ना, तेच वापरून आपण आपली कंपनी वाचवायला पाहिजे ना. इथे मात्र नम्रता पुन्हा तिचं स्वार्थीपणा दाखवते. तू ना तुझं डोकं जास्त वापरते, घरातले करते पुरुष पाहतील ना पैसे कुठून आणायचे कुठून नाही, मी नाही देणार माझी दागिने, असं म्हणून ती स्पष्ट नकार देऊन निघून जाते. ईश्वरीला मात्र तिचं स्वार्थीपणा दिसायला लागलं आहे, नम्रताचं वागणं तिला खटकायला लागलं आहे. पण आत्ता महत्त्वाचं काय तर कंपनी वाचवणं. तिला बाजूला ठेवून कंपनीचा विषय आता ती हाताळत आहे. तिच्या नावावर असलेली ईश्वरी फॅब्रिक जी कंपनी, तिची किंमत तिला कळली की 200 कोटी. तर ती मामांना म्हणते, मी येतेच थोड्या वेळात, माझ्याकडे एक युक्ती. मामा म्हणतात, बरं ये तू जाऊन. आता इथे अर्णवने नेहमी ज्या बँकसोबत आपण व्यवहार करतो ना, त्या बँकेच्या मालकांना बोलवले आणि त्यांना ते विचारत आहेत की आम्हाला तुम्ही 200 कोटी देऊ शकतात का. 200 नाही तर 100 कोटी तरी द्या. तर इथे बँकवाल्यांशी तो डील करण्याचा प्रयत्न करतोय, त्याची कागदपत्र सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ईश्वरीची डोक्यात जी युक्ती होती ती म्हणजे देशमुख बाईला जाऊन भेटायचं, तिथे जाऊन तिच्याशी बोलून प्रयत्न करायचा की जी तिच्या नावावरची कंपनी आहे ती कंपनीची ऑफर ती आता देशमुख बाईला देते. माझ्या नावावर ईश्वरी फॅब्रिक आहे, मी तिची मालकीने, मी माझी कंपनी तुम्हाला देऊ करते, तुम्ही एक चांगले बिझनेसमॅन असाल तर तुम्ही ही ऑफर स्वीकाराल आणि सात्विका फॅशन जी आहे ना ती तुम्ही सोडून द्यायचं तिचा विषय आणि तिचा सगळे पेपर्स वगैरे माझ्या नवऱ्याला पुन्हा परत करून द्यायचे. तुम्हाला ही ऑफर परवडेल, पण खूप चांगली ऑफर आहे असं म्हणत ईश्वरीने ऑफर दिलेली. इकडे मात्र बँकेचे मालक जे आहेत ते म्हणतात की तुमची कंपनी आहे तिची सध्या मार्केटमध्ये खूपच चर्चा आहे, तिच्याबद्दल लोक वाईट साईड बोलत आहे. मी तुम्हाला माझी जी कर्ज देण्याची ऑफर आहे तर ती मी नाकारत आहे, मी तुम्हाला कर्ज देऊ शकणार नाही, असं स्पष्ट नकार आता इथे बँकेच्या मालकाने दिला आहे. अर्णवने मात्र मोठेपणा दाखवत काही न बोलत, ठीक आहे तुमची इच्छा नाही देऊ शकत तुम्ही, मी माझा दुसरा मार्ग शोधेल, पण थँक्यू, आपण आजपर्यंत खूप चांगले व्यवहार केले, असं म्हणून आता इथे बँकेचे मॅनेजर तिथून निघून जातात. अर्णवला टेन्शन आले, आता सगळीकडनं नकार येतोय, पैसे जमा करावे तर करावे कुठून. पुन्हा दुसरा मार्ग शोधण्यासाठी मार्केटमध्ये काही लोक असतात जे पैसे देतात, तर ते कोणी कर्ज देत आहेत का म्हणून शोध लावतोय. तर आता देशमुखबाईचा फोन आला आहे, तर देशमुखबाईशी अर्णव म्हणतो की मला आत्ता वेळ नाही तुमच्याशी बोलण्यासाठी, फोन ठेवा. देशमुखबाई म्हणते, अरे महत्त्वाचं आहे, मी काय म्हणते ते ऐक, तुझी बायको आली आहे माझ्या कंपनीत, ती मला सांगते की माझी ईश्वरी फॅब्रिक तुम्हाला घ्या आणि सात्विका फॅशन सोडून द्या. मला वाटलं होतं तू खूप मोठा बिझनेसमॅन आहे, तुझ्याकडे खूप अक्कल आहे, पण तू तर बायकांचा वापर करतोय, बायांना पुढे पाठवून माझ्याशी डील करण्याचा प्रयत्न करतोय. अर्णवला धक्का बसतो, तो म्हणतो का माझी बायको तिकडे आली आहे कशाला. तर ती सांगू लागते, तुझ्या बायकोने अशी ऑफर दिली मला ईश्वरी फॅब्रिकची आणि ती कंपनी सोडवण्यासाठी असे प्रयत्न करते, मला नाही करायचं हे असले भिकारडे चाळी, मला नव्हतं वाटलं तू इतका बायकांच्या मागे लपणारा व्यक्ती आहेस, बायकोला पुढे करतोय माझ्यासमोर आणि स्वतः मात्र मागे उभे राहतोय, छी, असं म्हणत इथे ही नऊ लागते आपली ही देशमुखबाई आपल्या अर्णवला. तर अर्णव मात्र संतापतो, ह्या भाषेत बोलायचं नाही असं म्हणू लागतो. तर ती म्हणते की भीक मागायला तुझ्या बायकोला पुढे पाठवलं आणि स्वतः मागे राहिलास होय, तर भीक वगैरे म्हणायचं नाही असं म्हणत अर्णव आता इथे देशमुखबाईवर चिडतो आणि फोन कट करतो. त्याला खूप संताप होतो. आता ईश्वरी मात्र आता देशमुखबाईला म्हणू लागते की ज्या गोष्टीला तुम्ही भीक म्हणतायत ना त्याच गोष्टीसाठी तुम्ही माझ्या दारात याल आणि माझ्या दारात उभे राहून पस्तावाल आणि माझ्याशी भीक मागाल तुम्ही आणि माझ्यासमोर माझ्या दारात येऊन हात जोडून माझी माफी, माझ्या घरच्यांची माफी तुम्हीच मागाल, अशी तुमच्यावर मी वेळ काही दिवसात आणेलच आणि हा माझा ठाम विश्वास आहे. मला वाटलं होतं तुम्ही खूप छान बिझनेस करू शकतात, पण मला तुमची अक्कल कळली हां, तुम्ही किती अक्कल शून्य आहे, फक्त सूडबुद्धीने वागतायत तुम्ही आणि ही जी तुमची सूडबुद्धी आहे ना तुम्हाला एक ना एक दिवस घेऊन बुडेलच. तर माइंड युअर लँग्वेज असं म्हणत देशमुखबाई धमकी देण्याचा प्रयत्न करते. ईश्वरी मात्र त्या धमकीला भीक घालत नाही. देशमुखबाईलाच आपला दम देऊन आपली ईश्वरी एकदम ठामपणे उभी आहे आणि तिलाच ती म्हणते, चल लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा तू माझ्या दारात येऊन माझी माफी मागाल, माझ्या घरच्यांची माफी मागशील आणि माझ्यासमोर भीक मागशील आणि तुझी जी बिझनेस बुद्धी आहे ना ती सूडबुद्धीत रूपांतर झाल्यामुळे मला नाही वाटत तू आयुष्यात कधी यशस्वी होशील, असं म्हणत ईश्वरी तिथून निघून जाते. ईश्वरीचं जे बोलणं आहे ते मात्र एकदम काट्यावाने टोचते बरं का ह्या देशमुखबाईला. असा संताप होतो. ज्युनियर लावण्य जशी आहे ना त्याच्यापेक्षा सिनियर लावण्य जास्त चिडकी बरं का.
लावण्याचीच आई शेवटी. तिचा तो नाकावरचा तोरा, नाकावरचा राग, हा जो राग आहे ना तो नक्कीच एक दिवस तिला घेऊन बुडणार. चला आता ईश्वरी तिच्या नवऱ्याच्या कॅबिनमध्ये जाते, तेव्हा तिला इतका चिडतो ना तो, तुला काय गरज होती त्या देशमुख बाईशी डोकं लावायला द्यायची, ती एकदम बिनडोक सूडबुद्धी बाई आहे, ती ना कुणाशी नीट बोलूच शकत नाही, तुझ्याशी तर अजिबातच नाही, किती चीड करते तुझ्यावरती माहिती आहे ना, तिच्यासमोर जाऊन हात जोडायची गरज तरी काय तुला, कशाला गेलीस तू. ईश्वरी म्हणते, अरे बाबा तू शांत हो, कशाला एवढं संताप करून घेतोय, मी माझ्या परीने प्रयत्न करायला गेले होते, पण मला कळलं ती बाई फक्त सूड घेण्याच्या बुद्धीने इथे आली आहे, तिला तुझ्या कंपनीत किंवा कशात काहीच इंटरेस्ट नाही आहे, तिला फक्त तुझं बरबादी किंवा तुझं वाटोळं झालेलं पाहिजे, पण आपण ते होऊ द्यायचं नाही, आपण नक्कीच दुसरे प्रयत्न करू आणि नक्कीच आपण आपली कंपनी मिळवू शकतो, हा विश्वास माझा ठाम आहे, मी मिळवूनच दाखवेल, तूही हा विश्वास मनात ठेव आणि पॉझिटिव्हली आपण कामाला लागूया, दुसरे मार्ग शोधूया, काही ठिकाणी आपल्याला लोन मिळते की आपण तेही प्रयत्न करून पाहूया. चला आता हे दोघं दुसऱ्या प्रयत्न करायला बाहेर निघालेले असतात. आपल्याला पाहायला मिळेल अर्णवचे ना जरा हातपाय थंड झाल्यासारखेच वाटत आहेत बरं का, त्याच्या हातापायाला गोळे यावेत, त्याने अशक्तपणा जाणवावा, अगदी डोकं न चालणं, बुद्धी न चालणं, टेन्शनमुळे प्रत्येकाला हे असं होतंच बरं का. तर आपण हे पाहू शकतो की आता टेन्शनमुळे अर्णव खचलेला दिसतो, तर ईश्वरी त्याचं बळ वाढवते, मनोबल वाढवते आणि योगायोग बघा, एका टेम्पोतनं ना काही पॅम्पलेट खाली पडतात दरवाजे उघडल्यामुळे, तर ते पॅम्पलेट तो व्यक्ती टेम्पो थांबवून जमा करत असतो, ते पॅम्पलेट हवेने चक्क उडून जातात तर कुठे, अर्णव ईश्वरीच्या हाताजवळच. अर्णव आणि ईश्वरीने त्यातलं एक पॅम्पलेट पकडलं आहे आणि भारतातल्या कंपनींना मोठी असा दिलासा देणारी स्टारची अशी एक चॅलेंजवाली स्पर्धा परीक्षा आलेली आहे. त्या स्पर्धेत जर उतरलं तर जिंकल्यानंतर 1 मिलियन जे 100 कोटी त्यांना बक्षीस म्हणून मिळू शकतात. तर ती स्पर्धा फूड आणि फॅशन ह्या विषयावरती, चांगलं राहा, चांगलं खा हे दाखवा आणि तुम्ही नॅशनल लेवलवरती सिद्ध करा, जिंका आणि पैसे कमवा, अशी ती ऑफर. तरी ते ईश्वरी ठामपणे म्हणते की मी शिजवू शकते, मी अन्न बनवू शकते, मी फूड चॅलेंज घेऊ शकते आणि तू कंपनी चालवू शकतो, फॅशनच्या बाबतीत तुला नॉलेज आहे, तर आपल्या दोघांचं हे कॉम्बो पॅक आहे ना, याचा वापर करून आपण ही स्पर्धा जिंकू शकतो, तर आपण ह्या स्पर्धेत उतरायचं का. चला खरं तर खूप मोठी संधी आहे, जेव्हा मार्ग संपतात तेव्हा देव दुसरा मार्ग उघडतो. बघा आपल्याला गणपती बाप्पाने दुसरा मार्ग दिला आहे, गणपती बाप्पाचं नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया म्हणत आता ह्या स्पर्धेत उतरायचं ह्या दोघांनी ठरवलं आहे. घरी येऊन ते दोघंजण आता सगळ्यांना ह्या स्पर्धेबद्दल माहिती सांगू लागतात आणि ही स्पर्धा खरंच खूप महत्त्वाची आहे. ह्या स्पर्धेत आम्ही जर भाग घेतला, जिंकलो, तर आपली जी संकट आली 100 कोटी 200 कोटीचं ते जाऊ शकतं. घरच्यांना ही स्पर्धा पटते, पण धाकधुकता आहे, अशी पण कंपनी बुडेल, तशी पण कंपनी बुडेल, तर प्रयत्न करून आपण ही कंपनी मिळवण्याचा प्रयत्न करू, असं ईश्वरीचं म्हणणं आहे. सगळ्यांना ते पटतंही, सगळेजण आता ईश्वरी आणि अर्णवला साथ देत आहेत. वल्लवी मात्र गनिमी कावा करण्यासाठी गेलेली आहे देशमुखबाईला सगळी माहिती सांगायला, आणि हे बिंडोक 1 मिलियन जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरताय, तर ती स्पर्धा आपण त्यांना जिंकूच द्यायची नाही असं देशमुखबाई आणि ह्या वल्लवीने ठरवलं आहे, आणि दोघीही निघालेले आहे ती स्पर्धा जिंकूनही त्याच्यासाठी प्रयत्न करायला. तर इथे ईश्वरी नवऱ्याला सांगते की आपण दोघंजण मिळून ही कंपनी वापस आणू, प्रयत्न करू, स्पर्धा जिंकू, आणि जिंकल्यानंतर आपली कंपनी आपल्याकडे राहणार म्हणजे राहणार. अर्णवला क्षणभरासाठी खरंच खरं वाटतंही, तोही आनंदी होतो, पण आता रात्रीतनं गनिमी कावा केलेला असल्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळणार की देशमुखबाईने सात्विक फॅशनची जी टेम्पो आहे, जो फॅब्रिक्सने भरलेला आहे, तो टेम्पोच अदलाबदली करून स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. म्हणजे कसं, ईश्वरी आणि अर्णवला मात देण्याचा प्रयत्न आता वल्लवी आणि देशमुखबाई करते. देशमुखबाईला त्यात यशही मिळालं आहे, आणि हे इतकं मोठं संकट ईश्वरी आणि अर्णववर आलं आहे, त्याच्यामुळे ते दोघंजणं खचतील का काय, असं आता क्षणभर आपल्यालाही भीती आहेच. पण हे दोघंजण यातनं कसे मार्ग काढणार. मला तर पूर्ण विश्वास आहे अर्णव आणि ईश्वरी ही जी काही चॅलेंज आहे, हे जी काही स्पर्धा आहे ते जिंकतील, आणि देशमुखबाई वल्लवी जो आनंद साजरा करताय त्याच्यावर विरजण घालतील. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.